योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दरबारमध्ये. सध्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोबाईलवर एक नवीन मेसेज येत आहे. या मेसेजमध्ये सांगितलं जातंय की आपला फार्मर आयडी जो आहे तो आपल्या सातबारा किंवा अधिकार अभिलेखाशी यशस्वीरित्या व्हेरिफाय करण्यात आलेला आहे. आता हा मेसेज वाचून अनेक शेतकरी गोंधळले आहेत. काहींना असं वाटतंय की आता कर्जमाफीचा हा मेसेज आहे, तर काहींना वाटतंय की हा मेसेज कुठल्यातरी एक नवीन योजनेचा देखील मेसेज आहे. पण मित्रांनो, घाबरून जाण्याचं आणि गोंधळून जाण्याचं हे अजिबात काही कारण नाहीये. हा मेसेज नेमका काय आहे आणि तो का पाठवला जातोय हे आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा अगदी सोप्या भाषेत प्रयत्न करायचा आहे. तर त्याकडे थोडं लक्ष देऊयात. तर तुम्हाला माहीतच असेल की सध्या देशभरामध्ये ॲग्रीस्टेक नावाची एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची योजना सध्या काय झालेली तर राबवली जात आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची शेतजमीन, त्यांचं आधार कार्ड आणि त्यांची ई-पीक पाहणी ही सगळी सविस्तर माहिती जी आहे ती एका फार्मर आयडीवर लिंक केली जात आहेत आणि हा फार्मर आयडी जी आहे ती थेट कृषी विभागाच्या योजनांशी सध्या काय होतंय जोडले देखील जात आहे आणि सध्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे क्षेत्र या फार्मर आयडीला लिंक करण्याची प्रक्रिया देखील वेगात सुरू असल्या कारणाने हा मेसेज शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणात पोहोचत आहे किंवा सर्व शेतकऱ्यांना देखील जाणार आहे. आता फार्मर आयडी तयार करण्याची ही पहिली टप्प्यातील एक प्रक्रिया होती. या प्रक्रियेत काही शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी जोडले गेले होते. काहींचे सामायिक क्षेत्र आले होते. त्यामुळे आता सुरू झालाय तो दुसरा टप्पा म्हणजेच काय आहे व्हेरिफिकेशन पडताळणी. व्हेरिफिकेशन जी आहे ती पडताळणी. आता त्या म्हणजेच काय आहे की प्रत्येक फार्मर आयडीशी जोडण्यात आलेले क्षेत्र आणि ऑनलाईन सातबारा हा पोर्टलवर दिसणारं क्षेत्र हे दोन्ही तंतोतंत मॅच होतंय का? आणि याची जी सिस्टीमद्वारे पडताळणी केली जात आहे, जेव्हा ती रेकॉर्ड यशस्वीरित्या मॅच होते आणि त्याचं कॉन्फिगरेशन होतंय, पूर्ण होतं, तेव्हा शेतकऱ्यांना हा मेसेजद्वारे कळवलं जात आहे की तुमचा फार्मर आयडी जो आहे तुमच्या क्षेत्राशी व्हेरिफाय करण्यात आलेला आहे. आता याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, तर त्याकडे थोडं लक्ष द्या. तर तुमचा फार्मर आयडी आता व्हेरिफाय झाला, याचा अर्थ असा आहे की तुम्ही पीक कर्ज, कृषी विभागाच्या विविध योजना आणि पीक विमा आणि त्याचबरोबर कोणत्याही सरकारी बाबींचा लाभ घेण्यासाठी अधिकृतरित्या शेतकरी म्हणून पूर्णपणे सध्या तयार झालेले आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हा मेसेज आल्यानंतर तुम्हाला स्वतःहून कोणतीही प्रक्रिया करायची गरज नाहीये. कोणत्याही कार्यालयात चकरा मारायची गरज नाहीये. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनले आहेत आणि त्यांचा मोबाईल नंबर लिंक आहे, त्या प्रत्येक शेतकऱ्याला पूर्णपणे हा मेसेज नक्कीच मिळणार आहे. एवढाच या मेसेजचा साधा आणि सरळ अर्थ आहे. आता आशा आहे की तुम्हाला या मेसेजचा अर्थ काय आहे तो स्पष्ट झाला असेल आणि ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वाची देखील वाटली असेल. तर त्यामुळे नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत नक्कीच ही माहिती शेअर करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.